अपंगत्वावर मात करत जालन्याच्या आदित्य आसाराम घुले यानं किर्गिस्तान या ठिकाणी झालेल्या आशियाई अजिंक्य बुद्धिबळ स्पर्धेत यश संपादन केलंय. त्यानं या स्पर्धेत कांस्य पदक फडकवलंय. त्याचं मित्र नातेवाईक परिवाराकडून स्वागत केलं जात आहे. आदित्य व त्याचे पालक आसाराम घुले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी. किर्गिस्तान या ठिकाणी 18 नोव्हेंबरला झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जालन्याचा आदित्य घुले याने कांस्य पदक हे पटकावलेले आहे. आपल्यासोबत तो आहे. त्याने अपंगत्वावर मात करत हे यश मिळवलेले आहे. आपण त्याच्याशी बातचीत करू. काय सांगशील आदित्य, नेमकं अपंगत्वावर मात करत तू कांस्य पदक मिळवलं, नेमकं पहिली प्रतिक्रिया तुझी? काही नाही वाटत आहे. पहिल्यापासून वाटलं नव्हतं एवढं मोठं होईल. पहिलं माझं कारण वेगळं होतं चेस खेळायचं. फक्त असं हॉबी म्हणून स्टार्ट केलं. अच्छा, मजा येत होती, खेळत गेलो. पप्पांनी सपोर्ट दिला आणि मोठं झालं. परदेशातही तुला वाटलं होतं का बाबा बुद्धिबळ खेळायला जाशील? नाही, पहिले नाही वाटलं नव्हतं. बरं. आणि ते फी मध्ये सरकारचा सपोर्ट सोबत तर बिलकुल नाही वाटलं होतं ते होईल. अच्छा, यानंतर तुझं काय राहणार आहे पुढचं नियोजन? पहिले आता नॅशनल होईल माझी. बघू, आता वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी क्वालिफाय झालो तर ते खेळ बघू. आता घरच्यांचा सपोर्ट कसा आहे? आई वडिलांचा कसं गाईड करतात? त्यांच्याबद्दल काय सांगशील? पप्पा तर नेहमी राहतात आणि बाकी घरचे सपोर्ट बी करतात. मम्मी असो, ताईचं तर खूप आहे. तिनंच मला सुरुवात सांगितली, काहीतरी कर. मी चेसनं सुरुवात केली. हो. आता तू बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तर सहभाग घेतला, यशही मिळवलं, पण याबरोबरच तुझं एज्युकेशन मध्ये कसं आहे? नेमकं काय करतो तू सध्या? मी एज्युकेशन मध्ये माझी 10वी झाली देवगिरीमध्ये. अच्छा. 80% पडले बोर्ड मध्ये. 12वी झाली मच्छुदारी कॉलेजमध्ये. 71% मिळाले मला. तर आता मी B.Com करत आहे फर्स्ट इयर. दुर्लक्ष नाही करत अभ्यास. अभ्यास महत्वाचा असतो. अभ्यासच्या बिना किती मोठा माणूस हो ते व्यर्थ आहे. मग आता बुद्धिबळ स्पर्धेच्या खेळासाठी किती वेळ देतो आणि कॉलेजचा शाळेचा जो काही अभ्यासाचा वेळ त्याला कसं नेमकं त्याचं कसं ऍडजस्टमेंट कसं करतो? मी अभ्यासच्या वेळेस अभ्यासच करतो आणि चेसच्या वेळेस चेसच. समजा टुर्नामेंट आहे तर ते 1-2 महिने चेसच. मग आता समजा टुर्नामेंट झाली, माझ्याकडे वेळ असला तर अभ्यासच करत असते मोस्टली. असे जास्त तास त्याला देत. चालेल, तुमचं खूप खूप अभिनंदन. किर्गिस्तान या ठिकाणी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तुमच्या मुलानं कांस्य पदक पटकावलं आहे. त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते? काय ना, म्हणजे वाटलं नव्हतं की एवढं मोठं यश मिळेल म्हणून. आणि म्हणजे परदेशात जायला पहिलंच म्हणजे मुलांनी नेलं वडिलाला, वडील नेतात मुलाला, पण मुलांनी नेलं मला. म्हणजे नाही, आम्हाला कुठलाही खर्च सगळ्या सरकारने केला खर्च. त्याच्यामुळं खूप आनंद झाला. परदेशात जायची पहिली वेळ स्पर्धेसाठी एक पालक म्हणून काय असतं? काय अभिमान वाटतो त्याचा की बाबा आता ते एवढंही असताना पण करून दाखवलं, कांस्य पदक मिळवलं. इतर जे काही पालक आहेत त्यांना पण काय सांगितलं? काय ना, मुलाची जिद्द असेल तर मुलाकडे पालकांनी लक्ष द्यावं, वेळ काढावं त्याच्यासाठी. तुमचं आसाराम नामदेव.